नमस्कार, ज्ञानदीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या डेली आन्सर रायटिंग मध्ये आपली जी समर्पण आन्सर रायटिंग सिरीज आहे या अंतर्गत आपण आज आपले क्वेश्चन आन्सर्स पाहणार आहोत। बेसिकली आज आपण एथिक्सचे प्रश्न पाहणार आहोत। एमपीएससी आन्सर रायटिंग मध्ये समर्पण मध्ये आपण एथिक्सचे आजपर्यंत जे प्रश्न पाहिलेत आणि त्यानंतरचे आपण वेगवेगळे असे प्रश्न डिस्कस करत असतो। साधारणतः हे प्रश्न विद्यार्थ्यांना त्यांच्या आन्सर रायटिंग मध्ये हेल्प करू शकतात। म्हणजे तुम्ही आन्सरची जी डेली प्रॅक्टिस करत आहात यामध्ये तुम्हाला हे आन्सर्स तुम्हाला एक क्वालिटी एनरिचमेंटचं आणि तुमचं व्हॅल्यू एडिशनचं काम करून जातील। म्हणून या आन्सर रायटिंग सोबतच तुमची स्वतःची आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे। आता आपण आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। आज आपण यूपीएससी 2024 मध्ये आलेला प्रश्न घेणार आहोत। नक्कीच पेपरचा पॅटर्न यूपीएससी मध्ये प्रत्येक वर्षी बदलत आहे। खूप लेंदी प्रश्न असे आपण 2024च्या पेपरचे पाहिलेले आहेत। जो इथिक्सचा पेपर आहे, पेपर वाचताना जवळपास अर्धा तास विद्यार्थ्यांचा पेपर रीडिंग मध्येच गेलेला आहे अशी तक्रार विद्यार्थ्यांची आपल्याला दिसून येत आहे। तर आजचा हा 2024चा इथिक्स अँड ह्युमन इंटरफेसचा आपण प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न खूप लेंदी होत चाललेला आहे यूपीएससीचं। सो आपण एमपीएससीची क्वेश्चन आन्सर सिरीज डिस्कस करत आहोत। आपण येणारा 2025चा एमपीएससीचा जो अटेम्प्ट आहे त्यासाठी आपल्याला असं अपेक्षित आहे की या पद्धतीचे पण असे लेंदी प्रश्न येऊ शकतात। त्यासाठी ही आपली पूर्वतयारी। तर आजचा 2024चा आपला यूपीएससीचा आपण प्रश्न पाहणार आहोत। व्यवस्थित प्रश्न आकलन करून समजून घ्यायचा आहे। प्रश्न पाहूयात। नैतिकतेमध्ये अनेक प्रमुख आयामांचा इथे आयाम समाविष्ट आहेत। कशामध्ये? नैतिकतेमध्ये आयाम समाविष्ट आहेत आणि जे व्यक्ती आणि संस्थांना नैतिकदृष्ट्या जबाबदार वर्तनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत। म्हणजे व्यक्तीला आणि व्यावसायिकदृष्ट्या त्या संस्थेला जबाबदार वर्तन करायचं आहे त्यासाठी या महत्त्वपूर्ण आहेत। म्हणजे वैयक्तिक पातळीवरती आणि संस्थात्मक पातळीवरती ह्या कशा महत्त्वपूर्ण आहेत? काय? तर नैतिक आयाम हे आपल्याला इथे पाहायचं आहे। मानवी कृतींवरती परिणाम करणारे नैतिकतेचे मुख्य परिणाम स्पष्ट करा। हे पहा, हा एक प्रश्न झाला आपला। त्यामधला सब पॉइंट कोणता? मानवी कृतीवर परिणाम करणारे नैतिकतेचे मुख्य परिणाम स्पष्ट करायचा आहे। हा प्रश्नाचा दुसरा बीट। आणि तिसरा, हे परिणाम व्यावसायिक संदर्भात नैतिक निर्णय घेण्यासाठी कसे आकार देतात याच्यावरती चर्चा करायची आहे। एका प्रश्नामध्ये 3 बीट आहेत। म्हणजे एक प्रश्न 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेला आहे। पहिल्यांदा विचारलेला आहे की नैतिकतेचे आयाम आहेत आणि हे व्यक्ती आणि संस्थांना वर्तनासाठी महत्त्वपूर्ण आहे, जबाबदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। या सेंटेन्सला धरून त्यांनी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत। पहिला तो म्हणजे मानवी कृतीवर परिणाम करणारे मुख्य घटक आपल्याला नैतिकतेचे ते स्पष्ट करायचे आहेत आणि दुसऱ्यांदा व्यावसायिक संदर्भात नैतिक निर्णय घेण्यासाठी ते कसे आकार देतात यावरती चर्चा करायची आहे। प्रश्नाची सुरुवात करताना आपल्याला इंट्रोडक्शन व्यवस्थितपणे आपल्याला करायचं आहे की लोकस आणि फोकस तर आपण प्रश्नामध्ये आपण शोधलेले आहेत। लोकस आपला ह्युमन इंटरफेस आहे आणि फोकस आपला प्रश्नाचा नैतिक आयाम आहेत। आपले डायमेन्शन्स, एथिकल डायमेन्शन्स वरती आपल्याला प्रश्न लिहायचा आहे। आता आपण सुरुवातीला पाहूयात की वैयक्तिक नैतिकता आणि व्यावसायिक नैतिकता कशी असते। वैयक्तिक आपण पातळीवरती जे निर्णय घेतो ते निर्णय समाजामध्ये किती इम्पॅक्टफुल राहतात त्याला आपण वैयक्तिक नैतिकता म्हणतो। म्हणजे प्रामाणिकपणा, यानंतर सचोटी, सहानुभूती हे आपले वेगवेगळे पैलू आहेत, हे वेगवेगळे आयाम आहेत आपले वैयक्तिक नैतिकतेचे। जर आपण व्यावसायिक नैतिकता पाहिली, व्यावसायिक नैतिकतेमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? तर व्यावसायिक नैतिकतेमध्ये आपल्याला एखादा व्यवसाय जर आपण करत असेल तर जी आपली आचारसंहिता आहे ती व्यवसायामध्ये नमूद केली जाते आणि हे निश्चित करते की जे आपण व्यवसाय करत आहोत त्या कर्तव्याची जी आपली जबाबदारी आहे, आपली क्षमता आहे ती निपक्षपातीपणे आपल्याला इथे कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करता येईल हे आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या पाहायचं आहे। या पद्धतीने एक सुंदर असं आपण इंट्रोडक्शन आपल्या उत्तराचं करू शकतो। जर आपण आपली उत्तराची मुख्य बॉडी लिहायची असेल यामध्ये आपल्याला नैतिकतेचे आयाम आपल्याला टाकावे लागतील आणि ते पण कसे? तर ते उदाहरणासहित आपल्याला इथे लिहावे लागतील। जर आपण व्यावसायिक जे वेगवेगळे निर्णय आहेत जे आपल्याला घ्यायचे आहेत त्यामध्ये वेगवेगळे परिणाम पण इथे आपल्याला दिसून येतील। तर या परिणामांमध्ये एकच मिनिट,
तर या परिणामांमध्ये जो आपल्याला आकार दिला जातो त्यामध्ये आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टी घेता येतील, यामध्ये जबाबदारी, निपक्षपातीपणा आणि नैतिकदृष्ट्या योग्य पद्धत आपल्याला इथे अवलंबावी लागेल. यामध्ये वैयक्तिक आणि व्यावसायिक नैतिकतेचे संतुलन राखावे लागते. त्यासोबतच आपल्याला संघटनात्मक नैतिकता आणि नेतृत्वाचा पण इथे विकास करावा लागेल. यासोबतच नैतिक दुविधा जी आहे ती व्यवस्थापित करायचे. जे आपला डिलेमाज येतात आपल्याला व्यावसायिक पातळीवरती काम करताना, जे डिलेमाज आपण फेस करतो. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या कामगार संघटना असेल आणि एखाद्या कंपनीमध्ये कामगार संघटनेने स्ट्राईक केला त्यांच्या वेतन वाढीसाठी, तर तो इश्यू आपण, तो डिलेमा कसा सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे कामगाराचं नुकसान न होता कंपनीचा पण फायदा व्हावा आणि कामगाराची पण वेतनवाढ कशी करू शकतो, या पद्धतीने आपली ही जी नैतिक दुविधा आहे ती कमी करणं, त्याचं व्यवस्थापन करणं, या गोष्टींचा, या सर्व आयामांचा विचार करून आपल्याला आपल्या व्यावसायिक दृष्टीने कशी मदत होऊ शकते, इथे आपण या पद्धतीने आपल्या आन्सरची मेन बॉडी लिहू शकतो. तसेच जागतिक आव्हानं जर आपण पाहिली, आपल्याला आपल्या देशांसमोर जागतिक आव्हानं भरपूर आहेत. मग ती आर्थिक असतील, जिओपॉलिटिकल असतील, स्ट्रॅटेजिक असतील, किंवा आपल्या एखाद्या देशाचा दुसऱ्या देशासोबत जे रिलेशन्स आहेत त्यामध्ये कोणत्या त्रुटी निर्माण होत आहेत, झालेत का, मग त्या सॉल्व्ह कशा करायच्या, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर जागतिक बहुराष्ट्रीय ज्या उदाहरणं आपण पाहिली तर त्यामध्ये आपण एक कंपन्याचे एक्झाम्पल घेऊ शकतो. फार्मास्युटिकल कंपनीचं उदाहरण घेऊ शकतो. तर या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये निर्णय घेताना कोणत्या गोष्टी प्रभाव पाडतील ते आपल्याला पाहायचं आहे. आणि जो व्यावसायिक आहे त्यांना नैतिक मानकं इथे आपल्याला ठरवून द्यायचे आहेत. आणि हा जो विचार केला तर आपली जी संस्कृती आहे, आपली संस्कृती आहे, कायदेशीर चौकटीमध्ये यांना ठेवून आपल्याला काय करायचं आहे तर विशेष मानवी हक्क आणि कामगार पद्धती आणि पर्यावरण यांसारख्या जागतिक समस्यांना हाताळताना या गोष्टींचा विचार व्हायला हवा की या गोष्टी आपल्या देशांसाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या इथे फार्मास्युटिकल कंपनी आहे आणि त्या फार्मास्युटिकल कंपनीला पेटंट असतात ड्रग्सचे, त्या किती महाग त्या ड्रग्स विकू शकतात आणि त्यांना आपल्या कंपनी, आपल्या देशामध्ये कोणकोणत्या कायद्या अंतर्गत आपण यांना रोखू शकतो, किंवा समाजासाठी, आपल्या देशासाठी या गोष्टी आपल्या किती इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकतो, आणि जर त्या गोष्टी इम्पोर्ट करू शकतो तर त्या आपल्या देशामध्ये तितक्या लोकांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचल्या जातात का, किंवा पर्यावरणामध्ये त्यासाठी कोणत्या पर्यावरणाची हानी होणार नाहीये का. बऱ्याच वेळा कसं होतं, ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्यांचे प्लांट जर आपल्या भारतामध्ये जर आपल्याला करायचे असतील, त्या कंपन्या भारतामध्ये आपण येणार असतील तर बऱ्याच वेळा पर्यावरणाची पण हानी होते. मग ही पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो हे सर्व आपल्याला इथे पाहायचं आहे. आणि जर उदाहरण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय कंपनीने नैतिक पुरवठा सुनिश्चित करणे आपल्याला इथे आवश्यक ठरतं. या पद्धतीने आपण आपलं उत्तर लिहू शकतो. निष्कर्षापर्यंत आपण पोहोचताना आपला एक चांगला निष्कर्ष, बॅलन्स निष्कर्ष देणं गरजेचं आहे. या निष्कर्षामध्ये आपण असं पाहू शकतो की नैतिकता त्याच्या विविध आयामांमध्ये वैयक्तिक, व्यावसायिक, संस्थात्मक पातळीवरती पर्यावरणीय आणि जागतिक व्यक्ती आणि संस्थांना मार्गदर्शन फ्रेमवर्क म्हणून काम करत आहेत. म्हणजे ही नैतिकता सर्व आयामांमध्ये काम करत आहे. वैयक्तिक, व्यावसायिक, संस्थात्मक, सामाजिक, पर्यावरणीय, जागतिक व्यक्ती ते देश पातळी, जागतिक पातळीपर्यंत आपल्याला ही नैतिकता महत्त्वपूर्ण ठरत आहे. हे परिणाम सुनिश्चित करतात की निर्णय केवळ यश किंवा कार्यक्षमता प्राप्त करण्यासाठीच नाही तर निपक्षपातीपणा, न्याय, टिकाव आणि जबाबदारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी देखील घेतले जातात. त्याचबरोबर व्यावसायिक संदर्भाचा जर विचार केला तर नैतिक निर्णय घेण्यासाठी व्यावसायिक कर्तव्यांसह वैयक्तिक विश्वास संतुलन करणे आणि समाजाच्या कल्याणाचा विचार करणे, दीर्घकालीन जागतिक आणि पर्यावरणीय जबाबदाऱ्या सांभाळणे याचा समावेश इथे होऊ शकतो. या पद्धतीने आपण एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह आपण आपल्या निष्कर्षामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे व्यक्तिगत पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती आपल्याला निर्णय घेण्यामध्ये आपल्या या सर्व आयामांचा विचार करूनच आपण उत्तराचं कन्क्लूड इथे आपण केलेलं आहे. या पद्धतीने आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत राहा. तुमचे काही डाऊट, तुमचे काही कमेंट्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कमेंट करा. आपण भेटूयात पुढील आन्सर क्वेश्चन सिरीज मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.